ओम साईराम मैत्रिणींनो, गेवरारी सगळी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पहा शोल्डर फिटिंग। तुमचे ब्लाऊज शिवल्यानंतर उतरतात का त्याविषयी आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत की कशा पद्धतीने आपण शोल्डरची फिटिंग केल्यानंतर व्यवस्थित असं आपलं ब्लाऊज बसणार आहे। इथे पहा, आता आपण शोल्डर फिटिंगसाठी अर्धा इंच मार्क करून घेतो बरोबर। दोन्ही बाजूने अर्धा इंच असं आपण अंतर सोडलेलं असतं जेव्हा आपण शोल्डर फिटिंग करतो त्यावेळेस। हे पहा, अर्धा इंच आपण बरोबर फिटिंगसाठी सोडलेलं असतं ते बरोबर आपण व्यवस्थित अशा पद्धतीने मार्क करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय चेंजेस करायचं असतं पहा, तर ज्या साईडला आपण गळ्याची जी बाजू असते त्या बाजूने आपल्याला पाऊण इंच घ्यायची। पूर्ण उंची जी आहे ती आपल्याला पाऊण इंचावरती घ्यायची आहे। अर्धा इंच न घेता पाऊण इंचावरती आपल्याला इकडे मार्क करून घ्यायचं आहे व्यवस्थित। म्हणजे पाव इंच बरोबर आपल्याला आतल्या साईडला इकडे गळ्याच्या साईडने दाबून घ्यायचं असतं पहा। अशा पद्धतीने जर तुम्ही शोल्डरची फिटिंग केली तर 101% तुमचं ब्लाऊज कधीही उतरणार नाही आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, अशी तिरकस अशी आपल्याला क्रॉसमध्ये अशी शिलाई देऊन घ्यायची असते। आता जो खालचा पार्ट होता आपला बॅकचा जो पार्ट होता त्यावरती आपण फ्रंट पार्ट ठेवून घेतलेला आहे व्यवस्थित असा पहा। दाखवल्याप्रमाणे पहा, चेक करायचं आहे। आता ह्याला पहा, मी काय केलेलं आहे, पलटी केलेला आहे ब्लाऊजला। ह्याला मी पायपिंग केलेली नाही आहे, आपल्याकडे कपडाही कमी होता आणि पायपिंग ह्याला त्यांना करायची नव्हती, त्यामुळे पहा मी इकडे फक्त कपडा पलटी केलेला आहे। प्रिन्स कट ब्लाऊज आहे त्यामुळे ह्याला कंपल्सरी पायपिंगची काही गरज नव्हती, त्यामुळे मी पायपिंग केलेली नाही आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण याला शोल्डरला तिरकस अशी शिलाई देऊन घेतलेली आहे। पायपिंग न केल्यामुळे पहा, आपल्याला कुठल्या साईडने घ्यायचं होतं तर आपल्याला गळ्याच्या साईडने आपल्याला कपडा बरोबर करून घ्यायचा होता। बाहीच्या बाजूने थोडा कमी जास्त झाला तरी चालणार होता। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण शोल्डर हे फिट करून घेतलेलं आहे। पाऊण इंच ह्या साईडला, पाव इंच बरोबर आपण एक्स्ट्रा वाढवलेला आहे। पाऊण इंच गळ्याच्या साईडने आणि जिथे आपण बाही जोडणार आहोत त्या बाजूने पहा, इकडे आपण अर्धा इंच अशा पद्धतीने घेतलेला आहे। त्याच पद्धतीने पहा, आता दुसऱ्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच बरोबर पलीकडच्या बाजूने चालू करायचं आहे आणि व्यवस्थित असं पहा मेजरमेंटनी करा, किंवा तुम्ही दुसऱ्याला टक्स जो दिलेला आहे दुसऱ्या साईडने जी शिलाई दिलेली आहे तीच बरोबर आपण व्यवस्थित अशी मोजून घ्यायची आहे, जेणेकरून मागे पुढे व्हायला नको। मी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस शोल्डर जॉईंट करते त्यावेळेस मी बरोबर दोन्ही साईडचे शोल्डरच मोजून घेते, त्यामुळे व्यवस्थित अशी आपली शोल्डरची फिटिंग होते, कमी जास्त कुठेही होत नाही पहा। एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित असा आपला शोल्डर जोडला जातो। आता ही झाली पहिली टिप्स आपली, की आपल्याला जेव्हा आपण शोल्डर जॉईंट करतो त्यावेळेस आपल्याला गळ्याच्या साईडने बरोबर पाव इंच असं एक्स्ट्रा घ्यायचं असतं। आणि त्यानंतरची दुसरी टिप आहे पहा, सरळ नेक आपला जो आहे बॅकचा किंवा फ्रंटचा असू द्या, सरळ जो आपण जिथे राऊंड द्यायला जातो तिथे शोल्डरपासून बरोबर 3 इंच अंतरावरती आपल्याला सरळ रेषेमध्ये घ्यायचं असतं। फ्रंट नेक असो किंवा बॅक नेक असो, 3 इंचावरती बरोबर आपल्याला सरळ रेषेत घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हवा तो शेप त्याला देऊ शकता। गोल शेप द्या किंवा तुम्ही चौकोनी द्या, कुठलाही दिला तरी 3 इंचापर्यंत आपल्याला सरळ रेषेमध्ये घ्यायचं असतं। ही झाली दुसरी टिप्स। आता त्यानंतर चेक करून घ्यायचं आहे आपल्याला समोरची आय आणि हुक बरोबर, दोन्ही बाजूने आय हुक पट्टी आपण जिथे जॉईंट केली त्या बाजूला पहा आपला नेक बरोबर आहे का, मागे पुढे झालं आहे का, हेही चेक करायचं आहे। कधी कधी काय होतं, एक साईडला आपल्या जिथे आपण हुकची पट्टी लावतो त्या बाजूने कपडा एक्स्ट्रा झालेला असतो, ह्याची काळजी घ्यायची आहे। दोन्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत। आता पहा, व्यवस्थित असं मी एक वेळा त्याला पलटी करून शिलाई मारलेली होती, परंतु आपल्याला शोल्डर जॉईंट केल्यानंतर यावरती परत एक शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून पहा आपण शोल्डरची जी मधली जी पट्टी आहे ती आपली बरोबर मागच्या साईडला जायला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आहे। ती समोरच्या बाजूला यायला नको। जॉईंट जिथे आपण शोल्डर केलेलं आहे तर तिथे जे अर्धा इंच अंतर आहे ते पुढच्या साईडला जायला नको आहे, ते मागच्या साईडला यायला पाहिजे आहे, याची काळजी प्रत्येक वेळेस घ्यायची आहे। ज्या वेळेस आपण पायपिंग करतो किंवा नाही पायपिंग केली, तुम्ही अशी फक्त शिलाई दिली किंवा लेसही लावली, काही केलं तरी तुम्हाला ती जो आपण जॉईंट केलेला पार्ट आहे तो बॅक साईडला जायला पाहिजे, समोरच्या साईडला यायला नको आहे। समोरच्या साईडला आला तरी आपला गळा उतरू शकतो पहा। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं सरळ एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे पहा, मी बॅक साईडला बरोबर आपण जी शिलाई दिलेली होती तो पार्ट आपण बॅक साईडला केलेला आहे शोल्डरचा, आणि त्यानंतर अशी व्यवस्थित अशी गळ्याला आपण एक शिलाई देऊन घेतलेली आहे। याच पद्धतीने पहा, आता आपल्याला अजून एक वेळा डबल गळ्याच्या साईडला आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे।
अशा पद्धतीने पहा तुम्ही, मी याला पायपिंग करूनही तुम्हाला दाखवली असती, परंतु न पायपिंग करताही पहा आपला ब्लाऊज उतरणार नाही, याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची होती। त्यामुळे पहा मी याला पायपिंग न करताच हा ब्लाऊज पूर्ण स्टिच केलेला आहे। तरी पहा यांचं शोल्डर उतरणार नाही आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित फक्त आपण जेवढ्या मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती करायची आहे। व्यवस्थित असं पहा, इकडे पाव इंचला थोडंसं अंतर कमी किंवा 2 पॉईंट एवढं अंतर मध्ये सोडायचं आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी फिनिशिंग सहित। शोल्डरचा भाग जो जॉईंट केलेला भाग आहे तो बरोबर बॅकच्या साईडला जायला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची। मी 2-3 वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, नक्की लक्षपूर्वक आठवणीत ठेवा। नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ट्रिक्स आहेत हे पहा। अशा पद्धतीने करून घेतल्यानंतर आता आपण याला स्लीव जॉईंट करून घेतलेले आहेत। आता इथेही पहा तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे, बॅक आणि फ्रंट दोन्ही आपले बरोबर आहेत की नाही हे व्यवस्थित चेक करायचं आहे। स्लीवची बाजू आणि समोरची बाजू ही व्यवस्थित आहे का हे चेक करायचं आहे। अशा पद्धतीने पहा आता चेक करून झालं आपलं। त्यानंतर पहा आता इथे आपल्याला फिटिंग केल्यानंतर पहा आता मोजून घ्यायचं आहे आपल्याला। आपली किती इकडे 10.5 बरोबर एक साईड आपली 10.5 इंच यायला हवी आहे, एवढी आपल्याला तयार पाहिजे। ही पहा आता 10.5 इंच आलेली आहे। त्याच पद्धतीने पहा आता इकडे हाही महत्त्वाचा पॉईंट असतो, तो म्हणजे मुंडा आपला। आपण जो मुंडा घेतो ना तोही इथे खूप महत्त्वाचा असतो। जर तुमच्या मुंड्यामध्ये ब्लाऊज जर टाईट बसत असेल त्यावेळेसही आपला गळा उतरू शकतो। 10.5 इंच जर छातीचा जर 1 पार्ट्स येत असेल, 4 पार्ट येत असेल, त्यावेळेस आपली 9 इंच बरोबर असा मुंडा यायला हवा, ह्याची काळजी घ्यायची आहे। थोडा नॉर्मल लूज झाला तरीही चालेल, परंतु टाईट करायचं नाही। टाईट जर झाला तर तुमचा ब्लाऊज नक्की हाताच्या साईडला खेचला जातो आणि त्यामुळे आपला शोल्डर हा उतरत असतो पहा। अशा पद्धतीने पूर्ण मी तुम्हाला टिप्स सांगितलेले आहेत, नक्कीच एक वेळा ट्राय करून पहा आणि काही अडचण आल्यास नक्कीच कमेंट करून विचारा, मी तुम्हाला कमेंट करून नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। अशा पद्धतीने पहा आता आपला हा पूर्ण ब्लाऊज हा फिटिंग करून झालेला आहे। किती ब्रॉड नेक आहे तरी एकदम सुंदर फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊजची कटिंग फिटिंग पूर्ण स्टिचिंग झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। बाय बाय।